बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे आणि या 6व्या सीझनचा तिसरा आठवडा सुद्धा चालू आहे. या अगोदर 2 आठवडे पार पडले, पण मात्र पहिल्या आठवड्यामध्ये नॉमिनेशनचा टास्क झाला तरी पहिल्या आठवड्यामध्ये घराबाहेर कोणालाही काढलं नाही. त्याच्यामुळं दुसऱ्या आठवड्यामुळे राधा पाटीलला घराबाहेर जावं लागलं. आता तिसऱ्या आठवड्यामध्ये नेमकं घराबाहेर कोण जाणार याचीच उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. कारण की बिग बॉस मराठीच्या घरामधले यावेळी 8 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. पहिले नाव आहे दीपाली यांचं, दुसरं नाव आहे सोनाली यांचं, तिसरं नाव आहे प्राजक्ता यांचं, चौथं नाव आहे रुचिताईचं आणि 5वं नाव आहे प्रभूचं, 6वं नाव आहे करणचं, 7वं नाव आहे विशालचं आणि 8वं नाव आहे ओमकारचं. अशा पद्धतीनं बिग बॉस मराठीच्या घरामधले हे 8 सदस्य नॉमिनेट झाले आहेत आणि या 8 सदस्यांपैकी एक सदस्य या आठवड्यामध्ये घराबाहेर सुद्धा जाणार आहे. वोटिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे. वोटिंग ट्रेंड सुद्धा लवकरच समोर येणार आहे. पण मात्र या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला फिक्स सांगतो किंवा ती फिक्सच आहे, ती म्हणजे या 8 पैकी एक कलाकार घराबाहेर जाणार आहे. पण मात्र त्याचं नाव नेमकं काय असणार आहे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. जर आपण पाहिलं तर जे काही 8 नॉमिनेट झालेले सदस्य आहेत ते सदस्य एवढ्या सहजासहजी बाहेर जाणार नाहीत. कारण की बिग बॉसच्या घरामध्ये जे धिंगाणा करतात, मस्ती करतात, जोरजोरात आरडतात, वरडतात, जास्तीत जास्त टीव्हीवर दिसतात, लोकांचं मनोरंजन करतात, ते सदस्य लवकर घराबाहेर जात नाहीत. त्यामुळं दीपाली सय्यद या इतक्या लवकर घराबाहेर जातील असं वाटत नाही. आणि दुसरं नाव आहे सोनालीचं. सोनाली म्हणजे दुसरी निक्की तांबोळे आहे. ती ज्या पद्धतीनं करत होती त्याच पद्धतीनं सोनाली सुद्धा करते, म्हणून सोनाली सुद्धा इतक्या लवकर बाहेर जाणार नाही. तिसरं नाव आहे ते म्हणजे रुचिताचं. रुचिता ही कशा पद्धतीनं भांडतीये, फुटेज घेतीये आणि सगळ्यांसोबत वाद घालतीये हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं रुचिता सुद्धा इतक्या लवकर घराबाहेर जाणार नाही. चौथं नाव आहे प्राजक्ताचं. प्राजक्ता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खेळतीये, तिचं मत मांडतीये, पण मात्र पाहिजे तेवढ्या चांगल्या या तिघींसारखं ती खेळताना दिसत नाही. त्यामुळं प्राजक्ता सुद्धा कुठंतरी बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊ शकते, याची सुद्धा चान्सेस आहेत. पण मात्र 5वं नाव आहे ते म्हणजे प्रभू शेळकेचं. आता प्रभू शेळके ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे डायलॉग मारतोय, त्यामुळं इतक्या लवकर प्रभू शेळके घराबाहेर जाणार नाहीत, याचे चान्सेस सुद्धा खूप कमी आहेत. मग राहतं नाव विशालचं, करणचं आणि ओमकारचं. जर आपण पाहिलं तर करण या अगोदर सुद्धा नॉमिनेट झाला होता, पण मात्र त्याला चांगल्या पद्धतीचं वोटिंग मिळाल्यामुळं तो वाचला होता आणि बिग बॉसच्या घरामध्ये काही का होईना एंटरटेनमेंट करतोय, हसी मजाक करतोय, सगळ्यांसोबत चांगल्या पद्धतीनं राहतोय आणि जास्तीत जास्त टीव्हीवर दिसण्याचा प्रयत्न करण त्या ठिकाणी करतोय. राहिलं नाव विशालचं, तर विशाल त्या ठिकाणी अगदी मास्टर माइंड खेळतोय. कशा पद्धतीनं खेळायचं, कशा पद्धतीनं डावं टाकायचे, कशा पद्धतीनं टोळीला घेऊन समोर जायचं हे विशाल त्या ठिकाणी करत असल्यामुळं आणि या अगोदर विशालनं हिंदी बिग बॉस केलेलं असल्यामुळं त्याला सगळं काही बिग बॉसच्या घरामधलं माहीत आहे, म्हणून इतके लवकर विशाल घराबाहेर जाणं शक्यच नाही. मग नाव राहतं ते म्हणजे ओमकारचं. तर नक्कीच या आठवड्यामध्ये ओमकार हा घराबाहेर जाऊ शकतो. त्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत की ओमकार घराबाहेर जाऊ शकतो म्हणून. कारण की सुरुवातीपासून ते आतापर्यंत ओमकार अगदी चांगल्या पद्धतीनं आपला खेळताना दिसला नाही. फक्त टास्कच्या दरम्यान तो जेवढं काय आहे तेवढं दिसतो, पण मात्र जेव्हा एकमेकांसोबत वाद चालू असतात, विवाद चालू असतात, भांडणं चालू असतात, त्यांच्यामध्ये जाऊन भांडणं सोडवण्याचं काम किंवा भांडणं वाढून लावून देण्याचं काम ओमकार करताना दिसत नाही. इतर सदस्यांप्रमाणे ओमकार कुठेही जास्त दिसत नाही, म्हणून या आठवड्यामध्ये ओमकार घराबाहेर जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तर त्याच्या पाठोपाठ प्राजक्ताचं सुद्धा नाव आहे, पण मात्र सगळ्यात जास्त ओमकारचे घराबाहेर जाण्याचे चान्सेस आहेत. वोटिंग ट्रेंड काही असू द्या, किती कोणाला वोट होऊ द्या, बिग बॉसच्या मनामध्ये जे असतं बिग बॉस त्यालाच घराबाहेर काढतं हे सुद्धा तेवढंच खरं आहे. म्हणून ज्या पद्धतीनं ओमकार खेळताना दिसत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, त्याच पद्धतीनं होईल का आणि ओमकार घराच्या बाहेर जाईल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.